ताई एक मिनिट, काय करताय तुम्ही? मी आवरून घेईन, तुम्ही राहू द्या, थकला असाल तू. आपण दोघी मिळून करूया. चल. अहो असं काय करताय? घरच्या कामाची सवय राहू द्यात मला. मला यावर काही चर्चा नकोय गीता. ताई गीता, सांगितलं ना. चल कामाला लाग. ताई सगळी कामं आवरलेत, चला आता पटकन, भूक लागली, जेवायला घेऊया. मलाही खूप भूक लागली ग. जेवण गरम करायला घे. हो घेते ना. ताई मीरा, खूप छान झालं होतं जेवण. माझ्या फ्रेंड्सना इतकं आवडलं, खूप तारीफ करत होत्या तुमची. चव या तुमच्या दोघींच्या हाताला. तुमचं जेवण झालं का? काही उरलंच नाही. माझ्या फ्रेंड्सना इतकं आवडलं, बहुतेक सगळं संपवलं त्यांनी. आय एम सॉरी. खरात प्रेमात माणूस आंधळा होतो. म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. प्रेम एखाद्या माणसाला जीवनदान देतं, हेच प्रेम एखाद्याचा घातही करतो. हो मॅडम, माणूस प्रेमाच्या आहारी जाऊन काही करायला जातो ना, तेव्हा तो चुका करतो. या चुकाच तर आपल्याला शोधायच्या आहेत. खरात त्या दोघांनी सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग केलंय. म्हणजे मीराने देवाशिषशी लग्न करणं, मग देवाशिषचं गायब होणं आणि नंतर त्याचा मृत्यू. बघा ना, सगळं कसं छान प्लॅनिंगने झाल्यासारखं वाटतं. हो मॅडम, तुम्ही म्हणालात तसं त्यांचा भूतकाळ आपण पुन्हा तपासून बघायला हवा. हो खरात, पण जे काय करायचंय ते लवकरात लवकर करायला हवं. हो मॅडम. गीता, हो आले ताई. झाली का सगळी कामं? हो झाली एकदाची कामं. चल बस मग जेवायला. हो. अरे वा, दूध भात. दूध भात आणि साखर. आज आपली दूध भात पार्टी. येस, चला आता लवकर चला. सांगू, अथर्वला इतका आवडतो ना दूध भात, विचारू नकोस. झोपलाय म्हणून, नाही तर नक्कीच खाल्ला असता त्याने. सकाळी कळलं ना, ते खूप वाईट वाटणार आहे त्याला. चिडेल तो माझ्यावर. मला आणि मधुराला दूध भात इतका आवडायचा ना गीता, म्हणजे कामावरून उशिरा यायचो ना, मामा झोपलेला असायचा, मग काय दूध भात आणि साखर इतकं बरं वाटायचं आम्हाला. मधुराला तर तू दिवसातल्या कोणत्याही वेळेला दूध भात साखर दे, खूप आवडतं तिला. बाकी काही दिलं नाहीस ना तरी झालं. तुला गीता, गीता, हा ताई. तुला आवडत नाही का दूध भात? नाही नाही, आवडतं ना, खूप आवडतं. मग
कसल्या विचारात आहेस? ताई उद्यापासून मी ऑफिसला नाही येणार, चालेल ना? आता हे काय मध्येच? काय झालंय? ऑफिसमध्ये कोणी काय बोललंय का तुला? नाही नाही, ऑफिसमधलं कुणीही बोललेलं नाहीये ताई. ऑफिसमध्ये सगळे चांगलेच आहेत. मग झालंय काय? ताई मला असं वाटतंय की दोन्हीकडची कामं मला नाही जमणार. ऑफिसमध्ये यायला लागले तर घरातल्या कामांकडे दुर्लक्ष होतंय. माझ्याच्याने नाही जमणार ताई. बघा ना, तुम्हाला घरातली कामं करायला लागतात जे मला नाही आवडत आहे. गीता, नको इतकं टेन्शन घेऊस. आपण दोघींनी मिळून ठरवलंय ना की घरातली आणि ऑफिसची कामं वाटून घ्यायची. मग काय प्रॉब्लेम आहे? ताई घरातली कामं जी मी करते ना तीच मला करू दे. हातात घेतलेलं काम असं सोडायचं नाही गीता. जमत नसेल तर प्रयत्न करत राहायचं. कधी ना कधीतरी नक्कीच जमेल, पण अशी माघार नाही घ्यायची. एकदा का माघार घ्यायची सवय लागली या आयुष्यात कधीच पुढे नाही जाऊ शकणार तू. आणि आजूबाजूचे सगळे खूप पुढे निघून गेलेले असतात. गीता, या सिच्युएशनवर पळून जाणं हा पर्याय नाहीये. या सिच्युएशनवर मात करणं हा एकमेव पर्याय. कळतंय तुला? हो ताई, हो. नाही, तुम्ही बरोबर बोलताय. मी 100% प्रयत्न करीन ताई, नक्की. दॅट्स लाईक माय ब्रेव गर्ल. ते फक्त शेवटचं कळलं नाही, माझं कौतुकच केलं असणार तुम्ही, एवढं नक्की. जेव आता. कसं झालं सांग मला. खरंच खूप छान झालं. मधुरा, मधुरा, खूपच निरागस असतो. पटकन विश्वास ठेवलास माझ्यावर. पण तुझ्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. खूप प्रेम केलंस ना तू माझ्यावर. तुला हे प्रेम निभवायला मी पूर्ण वेळ दे. शेवटी मीराचीच इच्छा होती ना की आपण दोघांनी एकत्र यावं. तुझ्यावरच्याच प्रेमापायी तिने माझं प्रेम चिडकारलं आणि त्या देवाशिष कामाकडे निघून गेली. पण म्हणतात ना, या जन्माची बाबा याच जन्मी भोगावी लागतात. गेला ना तो देवाशिष कामात. तो जाणारच होता. तुला परत माझ्याकडे यावंच लागेल. पण कसं? जेलसी. तुझी मोठी बहीण मीरा माझ्यासोबत खूप आनंदात आहे. तुला आवडणार नाही? नाही ना? बघ, शेवटी मोठी बहीणच कामाला आहे.
आय लव्ह यू. मीरा, गीता चल, झाली का सगळी तयारी? हो, आता ऑफिसला जायला मी मोकळी. बर. ऐक, तू उत्तराताईंना सांगून येतेस का? त्यांना सांगायची काहीही गरज नाहीये ताई. का? त्यांच्यासाठी मी चिठ्ठी लिहून ठेवली. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये कोणी जागेवर नसेल आणि कुठे जायचं असेल, मग ते चिठ्ठी लिहून असं चिटकवतात ना, तसं मी चिटकवली कुठे चिकटवली? फ्रीजवर. अरे वा, प्रगती आहे तुझी गीता. चला निघूया. चला. मीरा, वासू काय बोलला तुला? आदित्य काय झालंय? सोड ना ते. नाही नाही, सोड कसं? सोड कसं? त्याला काय हक्क आहे तुला असं बोलण्याचा? कोण लागतो कोण तो आपला? आय मीन तुझा. आदित्य असं काय करतोयस? पार्टनर आहेत ते कंपनीचे. हो ना, मग त्याने पार्टनर सारखंच वागावं. तुला असं बोलण्याचा त्याला काही एक अधिकार नाहीये मीरा. हे बघ आदित्य, प्लीज जरा शांत हो. काही गैरसमज झाले होते, पण आता सगळं ठीक आहे. हो, हल्ली खूपच गैरसमज व्हायला लागलेत त्याचे. हा, डोकं ठिकाणावर नाहीये त्याचं. त्या दिवशी पण ऑफिसमध्ये अख्ख्या स्टाफ समोर त्या किंकऱ्यांना झापलं त्याने. तुझ्या केबिन मध्ये येऊन तुला वाटेल तसं बोलला तो का? नाही नाही, त्याच्या डोक्यावर आणि मनावर ना परिणाम झालाय. मधुराचा नकार पचवू शकत नाहीये तो, म्हणून असले सगळे चाळे करतोय. त्या दिवशी तुला बोलला ना, तेव्हा जर मी तिकडे असून तर एक आदित्य एक जरा शांत होशील का प्लीज? गीता, पाणी घेऊन जा. शांत हो आदित्य, ये इथे बस. बस बघू. शांत हो जरा. इतकं रागवायला काय झालं? हे घे, पाणी पी. गीताने छान थालीपीठ केलंय, खाणार आहेस ना? मला सुद्धा आवडेल थालीपीठ खायला. रागिणी मॅम, तुम्ही इथे अचानक? हो, जरा कामच तसं होतं. हे काय आदित्य, असं अचानक? नाही ते ऍक्च्युली मधुरा आत आहे का? नाही, मधुरा आली नाही. मधुरा नाहीये. मग आदित्य इथे कसा? काही पर्सनल काम होतं? आदित्य, चल निघूया, मी रेडी आहे. आदित्य, काय आहे? कुठे गेला? एक जरा फोन घेतो. हा मधुरा, बोल. बोल काय बोल, कुठेस तू? मी जरा मीराकडे आलोय. का? आणि तेही मला न सांगता. नाही नाही, असं काहीच नाही आहे का. ते वासू प्रकरणाबद्दल जरा मीराशी बोलायला आलो होतो. आपण एक काम करूया ना, आपण डिरेक्टली ऑफिसलाच भेटूयात. ओके, या बाय. या, चालेल ना? बरं, या बाय. काय? अरे फोन कट केलाय ना. मॅम तुम्ही प्लीज बसा ना. गीता, नाही नको, इट्स ओके. तुम्हाला उशीर नाही होते ऑफिसला जायला? होतोय ना, खूप उशीर होतोय. मग निघा तुम्ही. तसंही मला उत्तराशी काम आहे. कशाबद्दल?
काही नवी माहिती हाती लागली का? नाही, तुम्हाला आमची काही हेल्प हवी असेल तर आम्ही थांबू शकतो आम्ही, नाही? नाही, मला जस्ट थोडी विचारपूस करायची आहे. म्हणजे देवाशिष कामतांचे कोणी शत्रू वगैरे होते का भूतकाळात? मित्रपरिवार किंवा नातेवाईक किंवा कोणी जवळचे? मग ते सगळं उत्तराताई सांगू शकते. म्हणून तर तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होईल. उत्तराताई वर आहेत. हा, ओके, या. ठेवतो. चल, बाय. मधुरा, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लवकर कशी काय आलीस तू? हो, म्हणजे घरातली कामं लवकर आटपली. सो कॉफी? हा, शो. ग्रेट. माझ्या केबिन मध्ये बसूया, म्हणजे मागवता येईल तिकडे. ओके. नाईस. ये. परत एकदा आठवा मिस उत्तरा. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्या, कारण तुमचं प्रत्येक उत्तर आपल्याला देवाशिष कामतांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. बरोबर बोलताय तुम्ही मॅडम, पण माझ्या माहितीप्रमाणे आमचे इतकेच रिलेटिव्ह होते आणि त्यापैकी कोणाशीच दादाचं काहीच वाकडं नव्हतं. इनफॅक्ट सगळेच आपापल्या लाईफमध्ये खूप छान सेटल्ड झाले, त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीतरी असं काही करेल असं नाही वाटत मला. ओके, मग कोणी मित्र? नाही, दादा खूप इंट्रोवर्ट होता, त्यामुळे त्याला फारसे असे मित्र नव्हतेच. वासू हा एकच मित्र. मित्र नाही, नातेवाईक नाही, मग कोण? तोच विचार मी सुद्धा करते. दादाच्या जाण्याने कोणाला फायदा होऊ शकेल? देवाशिष कामत आणि मीराचं रिलेशन कसं होतं? त्या दोघांचं रिलेशन असं काही नव्हतंच. त्यांचं लग्न म्हणजे एक तडजोडच होत. तडजोड कशासाठी केलेली? दादाला दुर्वाला सांभाळायला कोणीतरी हवं होतं. दुर्वा म्हणजे दादाची मुलगी. हा, आय नो दॅट. त्याच वेळी त्याला मीरा भेटली. त्या दोघांनी लग्न केलं, पण त्यांचं फारसं असं कधीच पटलं नाही. का? न पटण्याचं कारण काय? म्हणजे देवाशिषला मीराबद्दल काही कळलं होतं? मीराच्या पास्ट विषयी काहीही चौकशी न करता दादाने लग्न केलं म्हटल्यावर आणखी काय होणार? मिस उत्तरा, मला देवाशिष आणि मीराच्या लग्नाबद्दल, तिच्या भूतकाळाबद्दल व्यवस्थित सांगा ना, म्हणजे थोडं इलॅबोरेट करा ना. दादाचं आणि मीराचं लग्न झालं खरं, पण तिचा पास्ट सतत त्यांच्यामध्ये येत राहील.
आय सी. म्हणजे आदित्यचा पुन्हा विचारही करणार नाही असं सांगितलं होतं मीराने. हो, पण तुम्ही हे सगळं मला आत्ताच का विचारताय? मी उत्तरा, आत्ता आपल्यामध्ये जे काही डिस्कशन झालं ते या 4 भिंतींच्या बाहेर, रादर आपल्या दोघींव्यतिरिक्त हे कोणालाही कळायला नको. एम आय क्लिअर? ओके.